प्रमाणशील कर उत्पन्न किती आहे 20,000 रुपये. टॅक्स रेट किती आहे किंवा कराचा दर किती आहे 20%. आता उत्पन्न वाढलं किती झालं 30,000 परंतु कराचा दर किती आहे 20%च आहे. कमी झालाय का कराचा दर कमी झालेला नाही. उत्पन्न वाढले किती झालंय 40,000 झालंय तरी सुद्धा कराचा दर जो आहे तोच आहे किती 20%. आता उत्पन्न परत वाढलंय उत्पन्न झाले 50,000 तरी कराचा दर जो आहे तोच आहे कमी झालेला नाही किंवा जास्त झालेला नाही. म्हणजेच आपल्या लक्षात येईल की ह्या प्रमाणशील करामध्ये उत्पन्न किती वाढले किती कमी झाले तरी कराचा दर जो आहे तोच द्यावा लागतो. आणि प्रमाणशील कराचा वक्र कसा असतो तर प्रमाणशील कराचा वक्र हा